जय मल्हार भावांनो, जिजूरा जायचं प्लॅनिंग आदल्या दिवशी झालता रविवारी. आज मस्तपैकी पाणी ठेवलं, आंघोळ बिंघोळ फ्रेश झालो, भंडारा लावून निघालो बाहेर. पोरं तेवढ्याच रेडीच होते बाहेर बसलेले. म्हणलं चला रे निघायचं आपल्याला. झोपले का? झाली का झोप बीप? म्हणले मस्तपैकी झोप बीप झाली. येळकोट येळकोट जय मल्हार जय घोष केला आणि लगेच निघालो आम्ही. मस्त आलो. 4 वाजले होते, 4 सव्वा 4 झाले होते. एकदम रस्ता एकदम सुमसाम, कोणच नव्हतं. लगभग कुठं कुठं गर्दी दिसत होती. मस्तपैकी आम्ही मस्ती मजा करत करत गाणी लावू देवाची एकदम सुंदरमय भक्ती रसात रंगून आम्ही निघालो. लाईव्हला पण गेलतो मी मधी. मस्त म्हणलं लाईव्हला पण सांगावं बाबा मी जेजुरीला चाललोय वगैरे वगैरे. मग टाकलं. आम्ही त्या अभिमाननगरला आलो. काय ते एकदम सगळं चालूच राहू. एअरपोर्ट असल्यामुळे तिथं सगळं एकदम गजबजच होता. मग रस्त्याने निघालो आम्ही. काही ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक लागलं, काही ठिकाणी एकदम क्लिअर रस्ता होता, काही ठिकाणी स्पीड ब्रेकर आले. तर आमचा अदुल्ला म्हणजे आदित्य आमचा गाडी चालवत होता. त्याने अक्षरशः आमच्या गोट्या कपड्यात नेल्या. फार लय घाबरलो, कारण हे काय डोळे झाकायचं का काय. रातभर झोपलाच नव्हता, कारण निघायचं होतं 4ला. दुकान आम्हाला 12 वाजले. जेवण बिवण करून ती बसले बोंबलत फिरत रातभर. आणि मग 4ला परत निघलो की झोपच झाली नव्हती ना. ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही बाबा, पण गाडी व्यवस्थित चालू बाबा. 10 मिनिटं लेट लागू दे, काय हरकत नाही, पण सावकाश जाऊ. 1 तास लेट होईल आपल्याला, पण सावकाश घे रे बाबा. आणि भगवंताला सारखं मी मनामध्ये जपनाम चालू होता बाबा. कारण काय अवघड विषय होता. तरी निघालो आम्ही भेदभेद. म्हणजे बाबा व्यवस्थित चालवणार, मी घेतो गाडी. पण नाही राव, मी चालवतो ना गाडी, काय राव बास का. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, चालू व्यवस्थित गाडी, फक्त काय करू नको म्हणलं. व्यवस्थित स्पीड ब्रेकर वगैरे बघ जरा बाबा. मग मस्त आम्ही निघलो सावकाश इंगिरिंग गिरिंग करून. तरी पण त्याने बाबाला कळलंच नाही की इकडून घालायचं. त्याने बार पुढे नेली, जवळ 10 किलोमीटर पुढे नेली. आम्हाला परत रिटर्न यावं लागलं. आणि तिथून मग रिव्हर्स आम्ही घेतला. आणि तिथून मग परत बरोबर मॅप लावून आलो की बरोबर कडेपठारचं कमान दिसली. दर्शन घेतलं, जयघोष केला, पावती फाडली आणि मग निघलो. म्हणलं नको सांगायला मी स्टार आहे, आता पैसे घ्यायचं नाही म्हणलं. बरोबर काय लेखायचं, नुकसान करायचं. मग तिथं वरती चढायला लागलं की आम्हाला नवीन गड दिसला. नवीन गडाचं तिथून दर्शन घेतलं. मस्त फोटोशूट वगैरे केले पोरांनी, आम्ही केले. मग मी नाही काढले फोटो, म्हणलं मला नाही एवढं म्हणलं आवडत. तुम्ही फोटो बिटो काढून घ्या व्यवस्थित म्हणलं. आणि पटकन चला. परत मग बसलो मी. रे बाबा दे बाबा गाडी, मी चालवतो बाबा गाडी, तुला खाट्यात आपटतो गाडी बाबा, लय अवघड विषय होतो. मग तिथून आम्ही वरती गेलो मस्तपैकी पायथ्याला मस्त आम्हाला भेटले नाशिककर. 1 नंबर बोलले राहते, इतके भारी बोलले. आम्हाला डिस्काउंट वगैरे दिला त्यांनी. आणि खरंच ते प्रेमळ माणूस. आम्हाला चहा पाजू का म्हणले, कॉफी चालू का म्हणले. काय राव, अशी पण लोक आहेत बरं का प्रामाणिक, जी खरंच मनापासून प्रेम करतात आणि काम त्यांचं प्रामाणिक करतात. आम्ही त्यांच्याकडूनच घेतलं पांढरा वगैरे सगळं. तर त्यांनी आम्हाला डिस्काउंट पण दिलं. आणि काय त्यांचं ते बोलणं होतं ते फक्त म्हणले दादा तुम्ही यावरून तुम्हाला काय पाहिजे सांगा. मी फक्त फोटोची प्राईस विचारली. म्हणलं दादा आलो म्हणलं तुमच्याकडे घेणार म्हणलं. आल्यावर मग पांढऱ्याची उधळण केली. येळकोट जय मल्हारचा जय जयकार केला, दर्शन घेतलं आणि निघालो की अंबाबाईचं बी दर्शन झालं साक्षात बघा. आहे का मस्तपैकी. त्यांनी एकदम टिळा वगैरे लावला की लगेच आम्ही जयघोष करत निघालो. पायऱ्या चढत चढत. स्टार्टिंगला लय बरं वाटलं, लय मस्त वाटलं, एन्जॉय वाटला. पण नंतर फाटायला लागली राव. अक्षरशः काय सांगू. पण थांबायचं नाही म्हणलं, थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही, भिडायचं म्हणलं. काय होऊ तिकडं, फाटन नाही तर तुटन म्हणलं, थांबायचंच नाही. मग आम्ही निघालो. कसं बसं हे बघा आमचं आहे का नवजवान पोरं, तरुण पोरं राव. आणि बघा कशी वैतागल्यात. ते काय केलं, सोन्याने पांढरा उधळला, डोळ्यात गेला राव बिचाराच्या. आणि बिचारा पार कॉमातच गेला. सोन्या हसतोय. अरे असं नाही करायचं बाळा, व्यवस्थित करायचं, का असं करता येड्यावनी. नाही पण त्याने मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं ते बिचाराकडून. मग ठीक आहे काय हरकत नाही म्हणलं. हे म्हणलं तू झोपला नाही का रे. मग ते झोप जाण्यासाठी डोळ्यात भांडरा गेलाय. म्हणलं जरा डोळ्याची थोडीशी आग होईल, पाणी निघल, झोप जाईल तुझी. चल म्हणलं जय जयकार कर आणि येळकोट जय मल्हार बोलून चल म्हणलं. एकदम ओकेच झाला विषय, त्याचा हाड झाला. वरती निघालो आम्ही. म्हणलं पळायचं म्हणलं, काय विषय होईल ते म्हणलं, काय होईल ते होईल तिकडे म्हणलं, पळतच सुटायचं म्हणलं. देवाचं नाव घेतलं आणि पळतच सुटलो मी. म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे बाबा म्हणलं. हे दिसतंय बरं का बायसाला बैठक वगैरे सगळी. पण मी बसलोच नाही. नॉर्मल उभं राहायचो पण मी कुठं बसलोच नाही राव. सरळ 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 तिथं निसर्गरम्य वादळ, मोराचे वगैरे आवाज यायचे, मोरणीचे आवाज यायचे. काय ते आवाज. आणि मी म्हणणार होतो मध्ये चांगल्या मला कू, कारण कू असा आवाज सारखा यायचा तिथं. पण म्हटलं नको, आपण देवाला आलोय. मग तिथून आम्ही गेलो वरती. एक मला माऊली दिसले. काय त्यांचं ते वाद्यकाम होतं, तुम्हाला पण आवाज ऐकवतो, तुम्ही पण ऐका. जबरदस्त वाद्यकाम, आवाज नाद त्यांचा घेतला, दर्शन घेतलं. तिथून आम्ही निघलो, मंदिरात आलो. तर भरपूर मोठी लाईन होती. तिथं आम्ही नंदीवरती पांढरा उधळला, दर्शन घेतलं. तिथून आम्ही म्हणलं नाही काय होईल ते म्हणलं, लाईनीला लागायचं, दर्शनच घ्यायचं. पहिला रविवार आहे म्हणलं आपला, बघू आता किती रविवार येतोय. मग आम्ही जय जयकार केला. जेवढे झोपले होते सगळ्याला उठवलं. कसा आहे जय जयकार ऐकवतो तुम्हाला, ऐका. सदानंदाचा कस काय, ओके ना. जबरदस्त जय जयकार केला आणि म्हणलं झोपलेला न उठा. काय माणसं टाचकली, काय माणसं घाबरली.
मग मी तेवढ्यात त्या लाईनीमध्येच लगेच फोन कॉन्टॅक्ट फिरवले. म्हणलं पोरांना जरा उठवलं पाहिजे, कारण माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 7:30 वाजले होते. म्हणलं पोरांना उठवलं, आंघोळ्या पांघोळ्या सगळ्यांच्या झाल्या म्हणजे व्यवस्थित टाईमला दुकान आपलं उघडन. लावतोय फोन तर काय फोन उचला ना कोण राव, आता काय करू. ठीक आहे म्हणलं, मरू द्या, बघू म्हणलं काय असेल ते. मग परत पुढे गेल्यानंतर जय जयकार अजून दिला म्हणलं, कारण माणसाची लाईनीमध्ये थांबलेली झोपली नाही पाहिजे, जागेच राहिली पाहिजे, जय जयकार झाला पाहिजे माझ्या माय बापाचा, माझ्या भगवंताचा. आणि मित्रांनो आज मी जे काय आहे ना, तर माझ्या खंडेरायामुळं, माझ्या कुलदेवतामुळं, माझ्या कडेपठारच्या राजामुळं मी आज जे काय आहे, आणि त्यांचाच मला आधार आहे लय मोठा. आणि माझं मायबाप आहे तर तेच आहेत खरे. बोला सदा आनंदाचा येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार. कस काय खेळ बघा, आहे का एकदम म्हणजे अप्रतिम प्रसंग आयुष्यातला, जीवनातला. आणि मित्रांनो मी इथं आलो ना, तर माझ्या डोक्यावरचं टेस्ट, माझ्या डोक्यात काहीच गणगण नव्हती राव. आणि इतका समाधानी आणि सुखी जे तेज होतं ना माझ्या चेहऱ्यावर, मी स्वतः पण सांगू शकत नाही मित्रांनो. जे कामाचा ट्रेस असतो ना, नुसतं माझं 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 कबाड ओझं डोक्याला, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. अरे काय नाही तुझं, सगळं खाली राहणार आहे. त्याच्यामुळं माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे आणि भक्तिमय जीवनात तल्लीन झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. दर्शन घेतलं, आतमध्ये म्हणलं कॅमेरा लावू नका, फोटो बंद करा, दंड बसेल. म्हणलं नको रे बाबा, दंड बसेल गरीबाला, ठेवून दे मोबाईल. मग मस्तपैकी दर्शन बिर्शन घेतलं, आतमध्ये पाया पडलो. यात परत त्यांचं दर्शन घेतलं, त्या माऊलीचं गाणी ऐकली थोडी. तिथून निघालो. खाली उतरताना राव काय म्हणता हाल माझे झाले, पाय लागले लटा लटा करायला, पाय लागले लटा लटा करायला. काय फॅन लोक भेटले मला, मध्ये कुसबतच होते. दादा दादा दादा. मी म्हणलं हा बाबा, ओके बाबा, थँक्यू दादा, धन्यवाद दादा. म्हणलं दुकान बंद आहे का? म्हणलं नाही राव, दुकान बंद ठेवून कसं चालन. मग जवळजवळ 8 वाजता आम्ही 8 साडेआठ पर्यंत खाली आलो. एकदम मस्तपैकी आलो. पण खाली येताना जी पायाची अवस्था झाली, वर चढता तिची झाली, खाली येताना नुसतं असं लटपटा 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 नुसतं पाय लटपट व्हायला लागला. असं वाटत तोंडावर पडतोय का काय. म्हणलं पडलो तर मी परत भरूनच घेता यायचं नाही, सांडलो तर लय अवघड आहे. येताना एक पोरी आली ती जायतच नव्हती वरती. अगं बाई म्हणलं जाग बाई, कशाला घाबरती. ती म्हणायची मी गाडीत बसली असते तर बरं झालं असतं. म्हणलं बाई असं नको करू, जा म्हणलं देवाला, ये दर्शन करून. दर्शन घेतलं. भरपूर लोक आले होते रविवार असल्यामुळं. काही जण भेटले, फॉलोअर्स रुपी भेटले, काही जण भेटले मला. मस्तपैकी दर्शन झालं आमचं. छान प्रसंगमय वातावरण मस्त झालं. मग म्हणलं आता घरी गेल्यावर संडासला बसता येते का नाही काय माहीत नाही. म्हणलं असू द्या, म्हणलं काय हरकत नाही. नवरा नवीन जोडपे पण दिसले आम्हाला तिथं. 5 पायऱ्या नवरीला घेऊन वरती जावं लागतं. ते पण क्षण तुम्हाला मी दाखवतोय बघा. आणि तुमच्या आयुष्यात कोणाचं झालं नसेल तर होणार असेल, झालं, हे अशी प्रोसेस असते बघा. ती बघून घ्या, एकदा प्रॅक्टिस करून घ्या. मग तुम्ही अंगापेक्षा लय भोंगा करू नका. बायको करताना जरा बारीक करू बघून करा. मग 5 पायऱ्या कमीत कमी चढता येईल तुम्हाला व्यवस्थित. आणि मित्रांनो कडेपठा राजाला जाताना खाली जे महादेवाचा देव के देव महादेव शिवशंकर साक्षात भगवंत त्यांचाच अवतार आहे. त्यांचं दर्शन कसं आहे, अप्रतिम अलौकिक मूर्ती का नाही, जिवंत पण आहे त्या ठिकाणी. मित्रांनो खूप दर्शन घेतलं, थांबलो 5-10 मिनिटं बसलो. आल्यानंतर त्याच माणसाने आम्हाला पाणी बॉटल पाजली. पैसे नाही घेतले त्याचे, खरंच सांगतोय. ते म्हणतात ना माणूस फाटका असावा पण फोकटा नसावा, काहीतरी म्हणजे त्याच्यावर आम्ही खरेदी केली की त्याचं उदाहरण बघा ना. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा प्रसंग घडला. पाणी बिणी पाजलं, कॉफी चालू म्हणलं नको. आणि सकाळ पोटात काय नव्हतं, कॉफी बिकेली तर मोकार जुलाबीला व्हायचं, म्हणलं नको. मग आम्ही तिथून दर्शन बिर्शन घेऊन खाली आलो, निघालो, गाडीला स्टार्टर मारला. आम्ही पुण्यात म्हणलं दगडूशेठला जाऊ. तिथं घरात 1-2 मूर्त्या मला घ्यायच्या होत्या पितळाच्या घरात, देवघरात, नवीन घरासाठी. तर रविवार असल्यामुळे मला माहितीच नाही की रविवारी दुकानं सगळी बंद असतात. पण आम्ही गेलो, वर जातोय, खाली येतोय, लिफ्टमध्ये चढतोय, पण काही मिळच लागा ना, सगळी दुकानं बंद होती. मग मस्तपैकी आम्ही तिथून म्हणलं आता काय करू, तर म्हणलं JM रोडला मस्त तुपातले साबुदाणे वडे होते. हिंदवी स्वराज्य तुपातले स्पेशल 70 रुपयाला काहीतरी प्लेट आहे. आयला काय क्वालिटी, काय त्यांची ती चटणी अप्रतिम. खाल्ली राव, एकदम मन तृप्त झालं, कारण पोटात काय नव्हतं, लय आग पडली होती. खाल्लं मस्तपैकी, दाबून हाणलं, पाणी बिनी पिलो मस्तपैकी. मग तिथून स्टार्टर मारला. आता डायरेक्ट घरी जायचं, कुठेही थांबायचं नाही, डायरेक्ट घरी निघालो. मित्रांनो नॉर्मल भरपूर पाऊस आम्हाला लागला, पण एवढा काय पाऊस नव्हता. वरती पण गाडावर चढताना पण पाऊस काय लागला नाही आम्हाला, वाटेत पण काय पाऊस लागला नाही आम्हाला, नॉर्मल भरपूर येत होती. मग मस्तपैकी आम्ही म्हणलं आता जावा घरी निवांतपैकी. मग आम्ही घराचा रस्ता धरला, कॅमेरासमोर जरा बोल बच्चन मारली मी, तुम्ही पण बघा. आणि मस्तपैकी घरी आलो, देवाचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं. आईचा बड्डे होता, माझा बड्डे सेलिब्रेशन संध्याकाळी करणार होतो, व्हिडिओ घेणार होतो, पण तो काय जमला नाही भावांनो. पण व्हिडिओ घेतला, आनंदमय वातावरणात आनंदमय प्रसंग मी सगळा उपभोगला. तर कसा वाटला माझा ब्लॉग? छान असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो सगळ्या गोष्टी करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल यूट्यूब फॅमिली.